ओबीसी समाजावरील अन्यायाविरोधात ओबीसी सेवा फाउंडेशन संलग्न ओबीसी जनमोर्चाची बैठक कोल्हापुरात आयोजित करण्यात आली। देवांग कोष्टी समाजाच्या कार्यालयात याचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष मोहन हजारे होते। देशाची जनगणना जातनिहाय व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाकडून करण्यात येते आहे, मात्र सरकार याची दखल घेत नाही। त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात सरकारवर दबाव वाढवण्यासाठी कोल्हापूर ते जालना जातनिहाय जनगणना संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। 1 ऑगस्टला राजर्षी शाहू समाधीस्थळ इथून संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे, तर 7 ऑगस्टला जालना येथील मंडल स्तंभ इथं याची सांगता करण्यात येणार आहे। ओबीसी जनमोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी दिली। ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष आणि कोकण कुणबी समाज उन्नती संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावरकर, आगरी समाजाचे दशरथदादा पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील इतर ओबीसी नेत्यांना या संघर्ष यात्रेत सहभागी केलं जाणार आहे, असं सुद्धा त्यांनी सांगितलं। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, सचिन सुतार, अनिल खडके, संजय सुतार, संजय काटकर, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते।